नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मिळावं यासाठी प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेत। मी सध्या पनवेल या ठिकाणी आहे। पोलिसांनी जे आहे ते माझ्या मागे आपण पाहू शकता की जे प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले होते त्या ठिकाणी धरपकड करण्यास सुरुवात केलेली आहे। प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने पनवेल येथील शिवाजी चौक त्या ठिकाणी उपस्थित झाले होते। आज विधान भवनाला घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त हे जे आहे ते पनवेल येथील शिवाजी चौकात जमले होते। मात्र पोलिसांनी जी आहे ती दडपशाही प्रकारे पोलिसांनी या प्रकल्पग्रस्तांची धरपकड जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे। ज्या ठिकाणावरून मोर्चाला सुरुवात होणार होती त्याच ठिकाणावरून प्रकल्पग्रस्तांची धरपकड या ठिकाणी करण्यात येते। ज्यांनी 10 दिवस हे आंदोलन उपोषण केलं होतं त्या रश्मिता पोपेटा ज्या आहेत त्यांना त्यांची देखील धरपकड करण्याची प्रक्रिया जी आहे ती पोलीस राबवत आहे आणि त्यामुळे मोठा गोंधळ जो आहे तो पनवेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तो पोलीस जे आहेत ते रश्मिता पोपेटा आणि इतर जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांची धरपकड करत आहेत आणि प्रकल्पग्रस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रकल्पग्रस्त मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाले आणि मोठा गोंधळ जो आहे तो पनवेल येथील शिवाजी चौकात पाहायला मिळतोय। आज विधान भवनाला घेराव घालण्यासाठी हे सर्व प्रकल्पग्रस्त जे आहेत ते निघाले होते। मात्र या प्रकल्पग्रस्तांची धरपकड ज्या ठिकाणावरून मोर्चा सुरू होणार आहे त्याच ठिकाणावरून करताना पाहायला मिळतात। रश्मिता पोपेटा आणि महिला प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांची धरपकड या ठिकाणी सुरू आहे आणि त्याला विरोध जे आहे ते प्रकल्पग्रस्त या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। मोठी झटापट जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये होताना पाहायला मिळते। पोलिसांची जी दडपशाही आहे त्या विरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेले या ठिकाणी पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात दगडूशाहीचा वापर जो आहे तो या ठिकाणी पोलिसांमार्फत होत आहे आणि पोलीस विरुद्ध प्रकल्पग्रस्त असा एक मोठा सामना जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच मोठे आक्रमक जे आहेत ते प्रकल्पग्रस्त या ठिकाणी पाहायला मिळतात। सिद्धेश म्हात्रे, एस मराठी, नवी मुंबई। मध्ये पोलिसांचं वर्तन हे अतिशय निषेधार्ह आहे। पोलिसांची भूमिका ही दडपशाहीची आहे आणि रायगडच्या पनवेल उरणाच्या भूमीला ही भूमिका मान्य नाही आहे। सरकार पोलिसांची आहे आमचा निर्धार आम्ही आंदोलन करायचा प्रयत्न करणार। पोलिसांनी अडवलं तर त्याने आम्हाला अटक करावं, पुढची कारवाई करावी, पण आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर थांबू। सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, सरकार